मनोजदादा जरांगेला नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे अशी मागणी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे करतो। या माणसाचा अभ्यास एवढा आहे, याला लोकशाही मान्य नाही, यांना ओबीसी मधल्या छोट्या मोठ्या जात समूहांचे संविधानिक अधिकार मान्य नाही। आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे, ओबीसी मधून आरक्षण पाहिजे, पण ओबीसी मध्ये आल्यानंतर त्या मूळ ओबीसींच्या स्पर्धेमध्ये छोटे मोठे घटक कुठे जातील याची ज्याला खातरजमा नाही, जो चौथी नापास आहे, ज्याला आरक्षण पॉलिसी माहीत नाही, ज्याला सामाजिक दुजाभाव माहीत नाही, अशा माणसाकडून दर 2-4 महिन्याला आंदोलनं जाहीर होत असतात। तेव्हा अशी आंदोलनं करणाऱ्या मनोज जरांगेला आणि त्याला आंदोलन करायला लावणाऱ्या त्याच्या सल्लागारांना आणि त्याचे जे काही सगळे सहकारी आहेत, या सहकाऱ्यांना मनोजदादाला नोबेल प्राइज आणि त्याच्या कार्यकर्त्यांना 25,000 रुपयाचं मानधन या शासनाकडून मिळावं अशी मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो। आज रोजी या चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरनं महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपलंय। महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यामध्ये बोगस दाखले काढून मूळ ओबीसीला आता कुठंच एंट्री मिळू द्यायची नाही, हे धोरण इथल्या राज्यकर्त्यांनी राबवलेलं आहे। कुठलाही जिल्हा असो, जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद असो, महापौर पद असो, म्हणून मनोज जरांगे पाटलाला नोबेल प्राइज मिळावं अशी मी महाराष्ट्र शासनाकडे विनंती करेन। आणि आत्ताच मी ऐकलं की ते आंदोलन करणार आहेत। मनोज जरांगेंची आंदोलनं कधीही संपणार नाहीत। मनोज जरांगेंचं धोरण एकच आहे, आता ओबीसीचं आरक्षण संपवणं आणि पुढच्या कालावधीमध्ये एससी एसटीचं आरक्षण संपवणं। म्हणजे मनोज जरांगे हा चौथी नापास माणूस हा मनूचा दुसरा मॉडेल आहे। त्यामुळे मनोज जरांगेंचं जर आमच्या हक्क अधिकारावर आंदोलन येत असेल तर त्यांना करारा जवाब मिळेल, त्यांना आम्ही जोरदार प्रतिकार करू, एवढं मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो।